साथियों, आज राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के द्वारा जो परिवर्तन यात्रा चलाई जा रही है, वो परिवर्तन यात्रा आज आपके उमरखेड़ में आकर पहुंच गई है और आने वाले समय में मुंबई तक ये परिवर्तन यात्रा लगातार जाने वाली है। साथियों, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा के द्वारा यह निर्णय किया गया कि आने वाले विधानसभा में बहुजन मुक्ति पार्टी के समर्थन में हम लोग काम करेंगे। इस विधानसभा में जो चुनाव लड़ने वाले कैंडिडेट है, उनका भी हम लोग समर्थन करेंगे। सारे महाराष्ट्र में समर्थन करेंगे और अलग अलग विधानसभा में भी समर्थन करेंगे। साथियों, इस देश में जब से संविधान लागू हुआ तब से लगातार 50 साल से ज्यादा समय तक कांग्रेस ने राज किया। कांग्रेस की स्थापना चटर्जी, मुखर्जी, बैनर्जी, गोखले, तिलक, आगरकर इन ब्राह्मणों ने की। ब्राह्मणों की संख्या सारे देश भर में 3.5% है, महाराष्ट्र में 1.5-2% से ज्यादा नहीं है। हमारे लोगों को ये डाटा सही तरीके से मालूम नहीं है, इसलिए ये बात मैं आप लोगों को बता रहा हूं। तो ऑल इंडिया में जिन लोगों की संख्या 3.5% है, उन लोगों के द्वारा 50 साल से भी ज्यादा समय तक राज किया गया। आप लोगों ने कभी इसके बारे में नहीं सोचा होगा कि 3.5% वोटों के आधार पर ग्राम पंचायत में पंच नहीं चुनवाया जा सकता, तो ग्राम पंचायत का सरपंच तो बिल्कुल नहीं बनाया जा सकता। ऐसे स्थिति में 3.5% वाले जो लोग हैं, 50 साल से ज्यादा समय तक उन्होंने राज कैसे किया? तो उसका सबसे बड़ा कारण ये है कि SC, ST, OBC के लोगों के इस देश में 74.5% वोट है। माइनॉरिटी के वोट मिलाकर ये 85% से ज्यादा है। मगर हम लोगों ने कभी अपनी लड़ाई लड़ने का काम नहीं किया। दूसरों के पार्टी की लड़ाई हम लड़ते रहे, दूसरे पार्टियों के कैंडिडेट को चुनाव में जितवाते रहे, और जिनको हम लोग जितवाते रहे, उन लोगों ने हमारी समस्याओं को कभी भी संसद में उठाने का, विधानसभा में उठाने का काम नहीं किया। आप लोग सुनकर हैरान हो जाओगे, 131 मेंबर पार्लियामेंट शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब के चुनकर जाते हैं। बैकवर्ड क्लासेस के अगर हम लोग गिनती कर ले तो ये संख्या और भी ज्यादा हो जाती है। मगर हमारी लोगों की समस्याएं एजेंडे पर, नेशनल एजेंडे पर कभी भी नहीं आती है। तो क्यों नहीं आती है? क्योंकि हम लोग क्या करते हैं, जिन ब्राह्मणों ने राजनीतिक दल बनाए, हम उन पार्टियों को वोट देते हैं। कांग्रेस की स्थापना ब्राह्मणों के द्वारा की गई, हमने कांग्रेस को मजबूत करने का काम किया।
कांग्रेस चली गई, कांग्रेस के जगह बीजेपी आई। बीजेपी की स्थापना आरएसएस के लोगों ने की, आरएसएस की स्थापना ब्राह्मणों ने की, और भारतीय जनता पार्टी की स्थापना पंडित अटल बिहारी वाजपेयी, जो नॉर्थ इंडिया के ब्राह्मण थे, उन्होंने की। हमारे लोगों को सही सही जानकारी भी नहीं होती है। अगर ब्राह्मण लोगों ने पार्टियां बनाई तो हमारा उद्धार करने के लिए तो नहीं बनाई ना, हमारा कल्याण करने के लिए तो नहीं बनाई। उन्होंने अपना उद्धार करने के लिए, अपना कल्याण करने के लिए बनाई। तो वो लोग हमारा उद्धार कैसे कर सकते हैं, ये जानकारी हमारे महापुरुषों को थी। इसलिए फुले शाहू अंबेडकर के द्वारा महाराष्ट्र में ये आंदोलन चलाया गया कि हमें अपने उद्धार के लिए अपना संगठन निर्माण करना चाहिए और अपना आंदोलन खुद चलाना चाहिए और अपने लोगों को आजादी हासिल करवा के देनी चाहिए। कांग्रेस का जो आजादी का आंदोलन था वो क्या था? अंग्रेज नाम का विदेशी चला जाए और ब्राह्मण नाम का विदेशी भारत का हुक्मरान हो जाए। ये कांग्रेस के आजादी का आंदोलन था। ये बात बाबा साहब आम्बेडकर ने व्हाट गांधी एंड कांग्रेस हैव डन टू अनटचेबल नाम की किताब में लिख के रखी, लिखित है। व्हाट गांधी एंड कांग्रेस हैव डन टू अनटचेबल, गांधी एंड इमेंसिपेशन ऑफ अनटचेबल, ये अंग्रेजी में 2 किताबें उन्होंने लिखी, उसमें सारा का सारा डॉक्यूमेंट्री एविडेंस है। ज्योतिराव फुले ने भी शूद्र, अतिशूद्र, शूद्र यानी पिछड़ा वर्ग ओबीसी, अतिशूद्र यानी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब, तो जिनकी संख्या तीनों की 74.5% है, इन लोगों के लिए स्वतंत्र आंदोलन चलाया। और जो कुछ भी हमारे लोगों को अधिकार मिले वो फुले शाहू आम्बेडकर के आंदोलन के बदौलत मिले। फुले शाहू आम्बेडकर के आंदोलन के बदौलत ही बाबा साहब आम्बेडकर को संविधान लिखने का मौका मिला। संविधान में बाबा साहब आम्बेडकर ने सारे अधिकार हमारे लोगों के लिखे। 2000 साल तक इस देश में हमारे लोगों के एक भी अधिकार लिखा हुआ नहीं था, बल्कि विरोध में लिखा हुआ था। वेद, श्रुति, स्मृति, पुराण, रामायण, महाभारत, गीता, ये सारे वर्ण व्यवस्था के समर्थक ग्रंथ है, जाति व्यवस्था के समर्थक ग्रंथ है, अस्पृश्यता के समर्थक ग्रंथ है, आदिवासियों के सेग्रीगेशन के समर्थक ग्रंथ है, शूद्रत्व ओबीसी के लोगों पर थोपे जाने वाले ग्रंथ है। इसके बारे में हमारे महापुरुषों ने जगाने का काम किया और जो संवैधानिक अधिकार हमारे महापुरुषों के द्वारा संविधान में हम लोगों को मिले, वो अधिकार अमल कैसे लाएंगे? वो अमल में आएंगे कैसे? अगर कांग्रेस के जगह बीजेपी चुनकर आती है, बीजेपी के जगह कांग्रेस चुनकर आती है, तो ये तो ब्राह्मणों की पार्टियां हैं। ब्राह्मणों की पार्टियां संविधान में जो अधिकार हमारे लिखे हुए हैं वो अमल में लाने का काम ब्राह्मण की पार्टी क्यों करेगी? हमारे लोगों को समझ में नहीं आता। हमारे लोगों को यह समझना बहुत जरूरी है कि हमारी पार्टी होनी चाहिए। एससी, एसटी, ओबीसी, माइनॉरिटी 85% लोगों की हमारी अपनी पार्टी होनी चाहिए। हमारा अपना नेता होना चाहिए, हमारा अपना प्रतिनिधित्व होना चाहिए, हमारा अपना उद्देश्य होना चाहिए, हमारा अपना विचार होना चाहिए, विचारधारा होनी चाहिए, हमारा होना चाहिए। ब्राह्मणों की पार्टी होगी, ब्राह्मणों का नेता होगा, ब्राह्मणों की विचारधारा होगी, फिर हमारा कैसे कल्याण होगा? ये तो नहीं हो सकता। इसके बारे में
हमारे लोगों को बताया जाना, हमारे लोगों को जागृत किया जाना बहुत ज्यादा जरूरी है। ये हमारे लोगों को जानकारी नहीं है। देश का जो मीडिया है वो ब्राह्मण बनिया मीडिया है। बनिया लोगों के नियंत्रण में अखबार है और ब्राह्मण उसका पत्रकार है, ब्राह्मण उसका संपादक है। अब इतनी बड़ी हमारी परिवर्तन यात्रा निकल रही है, एक लाइन की खबर ब्राह्मणों के पेपरों में छपकर नहीं आई है। अगर उनके किसी पार्टी का नेता अगर उसको टॉयलेट लग गया तो उसकी खबर आती है कि उसको टट्टी लग गई, इसलिए कुछ दिन आराम करेंगे, तो उनकी खबरें आ जाती है, मगर हमारे लोगों की मौलिक समस्याओं को लेकर खबरें नहीं आती है, हमारी लड़ाई को लेकर खबरें नहीं आती है। हम लोग लगातार, हमारे लोगों को लगातार रात दिन ये परिवर्तन यात्रा चलाने में लगे हुए हैं। इतनी ज्यादा ताकत लगाकर हम लोग ये परिवर्तन यात्रा कर रहे हैं, मगर ऐसी कोई खबर नहीं आती है। तो उन लोगों ने आजाद भारत में सारी की सारी व्यवस्था, जो लोकतंत्र के 4 पिलर है, लोकतंत्र के 4 पिलर में क्या है? विधायिका, विधायिका में संसद आता है, विधायिका में विधानसभा आती है, संसद में सांसद चुनकर जाते हैं, लोकसभा के सांसद चुनकर जाते हैं, और विधानसभा में विधानसभा सदस्य चुनकर जाते हैं। तो ये विधायिका है जहां कानून बनाया जाता है, कार्यपालिका बनाए हुए कानूनों पर अमल किया जाता है, न्यायपालिका विवाद पर न्यायपालिका फैसले देने का काम करती है, मीडिया लोगों को जगाने का काम करती है। ये लोकतंत्र के 4 पिलर पर ब्राह्मणों का कब्जा है। विधायिका में कांग्रेस जाती है तो बीजेपी आती है, यानी पूरा कब्जा। कार्यपालिका में आईएएस, आईपीएस, आईआरएस 75% से ज्यादा आईएएस, आईपीएस, आईआरएस अधिकारियों का कब्जा है ब्राह्मण लोगों का। न्यायपालिका में 98% जजेस हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट के उनके हैं। और मीडिया लगभग सारा का सारा, प्रिंट मीडिया जहां अखबार छपते हैं, इलेक्ट्रॉनिक मीडिया जहां चैनल चलाए जाते हैं, सारा का सारा उनका कब्जा है। आजाद भारत में उन्होंने एक ही काम किया, आजादी हासिल की। आजादी हासिल करने के बाद एक ब्राह्मण को प्रधानमंत्री बनाया, जवाहरलाल नेहरू को प्रधानमंत्री बनाया। उन्होंने सारी व्यवस्था पर कब्जा करवाने का ही काम किया और कोई काम नहीं किया। ये सारा का सारा डाटा अवेलेबल है, सारे आंकड़े अवेलेबल है। अगर ब्राह्मण लोगों के कब्जे में सत्ता रहेगी, वो हमारे लोगों का सत्ता, हमारे लोगों के हक में उपयोग और प्रयोग क्यों करेगा? हमारे लोगों को जगाने का, हमारे लोगों को ताकतवर बनाने का क्यों काम करेगा? अरे जो अधिकार बाबा साहब अम्बेडकर ने अंग्रेजों से लड़ झगड़ कर राउंड टेबल कॉन्फ्रेंस में हासिल किए थे, उसके तहत 131 मेंबर पार्लियामेंट चुनकर जाते हैं। उसके लिए भी गांधी जी ने आमरण अनशन किया था और ज्वाइंट लोकटेट हमारे लोगों पर थोपा, जिसकी बदौलत आज हमारे एमएलए और एमपी रियल रिप्रेजेंटेटिव चुनकर जाने के बजाय हमारे एमएलए और एमपी दलाल और भड़ुए चुनकर जाते हैं। जितने एससी एसटी के सांसद चुनकर जाते हैं रिजर्व सीट पर, वो बीजेपी और कांग्रेस के द्वारा नॉमिनेट किए जाते हैं। आप लोग सुनकर हैरान हो जाओगे, बीजेपी के 303 खासदार है, उसमें 76 खासदार एससी एसटी के हैं। ये जो रिजर्व सीट है उस पर वो बीजेपी के द्वारा चुनवा कर लाए गए हैं। अगर 76 लोग अपना समर्थन विड्रॉ करते हैं तो बीजेपी की सरकार गिर जाएगी, मगर उनके पास ऐसी कुवत, ऐसी योग्यता नहीं है, आवाज नहीं है, बोलने की कुवत नहीं है, कंठ जरूर है मगर वो बोलने की भी हिम्मत नहीं कर सकते। तो हमारे लोगों के हक और अधिकार के पक्ष में, समर्थन में कैसे खड़े हो सकते? बिल्कुल खड़े नहीं हो सकते। इसलिए खड़े हो नहीं रहे हैं। क्यों नहीं हो रहे हैं?
क्योंकि निश्चित रूप से बीजेपी उनको हमारे फेवर में बोलने से रोक लगाती है, कांग्रेस भी बोलने से रोक लगाती है। बोलने के लिए पूर्व के समय में एक राजा जाता था, दूसरा राजा आता था, तो हथियारबंद आंदोलन होता था, हथियारों से लड़ाई होती थी और रक्तपात होता था और बहुत ज्यादा खून बहने के बाद एक राजा चला जाता था, दूसरा राजा आता था। ये उस समय होता था। अब क्या होता है लोकतंत्र में? अब लोकतंत्र में कोई रक्तपात नहीं होता है, कोई खून नहीं बहाया जाता है। प्रधानमंत्री चुनने के लिए आपको पहले बैलेट पेपर पर वोट डालना पड़ता था, अब केवल बटन दबाना पड़ता है, अब कुछ नहीं पड़ता है। बस इसके द्वारा जिसको ज्यादा वोट पड़ते हैं वो प्रधानमंत्री बन जाता है। ये लोकतंत्र की जो व्यवस्था है, ये लोकतंत्र की व्यवस्था में ऐसे परिस्थिति में 3.5% ब्राह्मणों के लोग ज्यादा संख्या में चुनकर क्यों आते हैं? क्योंकि कांग्रेस वाले चुनाव जीतने के लिए काले धन का उपयोग करते हैं, काले पैसों का उपयोग करते हैं। काले पैसे का क्या मतलब है? काले पैसे का यह मतलब नहीं है कि नोट काली होती है, कोई नोट काली नहीं होती है। फिर ये काला पैसा, ये शब्द कैसे बना है? काला पैसा किसको कहते हैं? काला पैसा उसको कहते हैं जो इनकम टैक्सेबल नहीं है। अगर आपके पास कोई इनकम है और वो इनकम टैक्सेबल है और टैक्स आपने पे नहीं किया, वो काला धन। काला धन का ये मतलब नहीं कि पैसा काले रंग का होता है, नहीं, पैसा काले रंग का नहीं होता है और पैसा सफेद रंग का भी नहीं होता है। सफेद पैसा कौन सा है? अगर आपने टैक्स पे कर दिया तो सरकार आपको सर्टिफिकेट देती है कि ये बाकी बचा हुआ पैसा सफेद है, ये आप जैसा चाहे वैसा यूज कर सकते हैं। तो टैक्स बहुत महत्वपूर्ण बात है। तो ये लोग हजारों करोड़ रुपया काला धन बचाते हैं, टैक्स नहीं देते हैं और चुनाव के समय में वो काला धन चुनाव में इस्तेमाल करते हैं और चुनाव में गांव-गांव में गरीब लोगों में उनके वोट खरीदने के लिए इस्तेमाल करते हैं, वोटों को खरीदने के लिए काले धन का इस्तेमाल करते हैं। और काले धन के द्वारा जब वोट खरीदते हैं तो अल्पसंख्य लोग बहुसंख्य हो जाते हैं और चुनाव जीत जाते हैं। इसका मतलब है कि बीजेपी को जो बहुमत मिलता है वो काले धन के द्वारा मिलता है। कांग्रेस को जो बहुमत मिलता रहा है वो भी काले धन की वजह से मिलता रहा है। हम लोगों के हक और अधिकार के लिए कांग्रेस ने, बीजेपी ने काम किया, इसलिए हमारे लोगों ने उनको वोट दिया। वो पार्टियां लोकप्रिय है, इस वजह से उनको लोगों ने वोट दिया। लोगों के कल्याण के लिए उन्होंने काम किया, इसलिए लोगों ने उनको वोट दिया। ये बात सही नहीं है। काले धन का उपयोग वोट खरीदने के लिए किया जाता है। कांग्रेस भी काले धन का इस्तेमाल करती है, बीजेपी भी काले धन का इस्तेमाल करती है। इसलिए बीजेपी कांग्रेस के काले धन पर बोलती नहीं है, कांग्रेस बीजेपी के काले धन पर बोलती नहीं है। दोनों काले धन का उपयोग करते हैं। ऐसे आधार पर ये अल्पसंख्य 3.5% ब्राह्मणों का राज भारत में आ रहा है। अन्यथा 3.5% वोट के आधार पर आप ग्राम पंचायत में पंच नहीं चुनवा सकते, ग्राम पंचायत का सरपंच नहीं बना सकते। अरे भाई, देश का प्रधानमंत्री कैसे नॉमिनेट कर रहे? ये नरेंद्र मोदी इज नॉट ए रियल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, ही इज ए नॉमिनेटेड प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया एंड नॉमिनेटेड बाय ब्राह्मण्स, नॉट ओनली ब्राह्मण बट आरएसएस ब्राह्मण्स। आरएसएस के ब्राह्मणों के द्वारा नरेंद्र मोदी नॉमिनेटेड प्रधानमंत्री है। नॉमिनेटेड अंग्रेजी शब्द है, इसका हिंदी अनुवाद होता है नामधारी प्रधानमंत्री। नामधारी, नामधारी का क्या मतलब है आपको समझ में आए इसलिए और दूसरा शब्द बताता हूं। किसी प्रकार का काम ना करने वाला,
कामधारी नाही, नामधारी. आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आता ओबीसीचा प्रधानमंत्री आहे, तेव्हा ओबीसीच्या प्रधानमंत्र्यांनी ओबीसीची मोजणी करायला पाहिजे ना. अरे सर्व देशातल्या लोकांची करत नाही, ठीक आहे, पण तुम्ही ओबीसीचे आहात तर ओबीसीची संख्या किती आहे याची मोजणी तुम्ही करायला पाहिजे. तुमच्याजवळ अधिकार आहेत. घटनेने प्रधानमंत्र्याला कार्यकारी सत्ता दिलेली आहे, सर्व निर्णय करण्याचे अधिकार प्रधानमंत्र्याजवळ आहेत, पण प्रधानमंत्री ओबीसीची मोजणी करण्याचा अधिकार असताना सुद्धा त्यांची मोजणी करत नाही. याचा अर्थ असा की नरेंद्र मोदी नॉमिनेटेड प्रधानमंत्री आहेत आणि वास्तविक सत्ता आरएसएसच्या लोकांच्या हातात आहे. कारण आरएसएसचे लोक कधीही मोजणी करण्याचं समर्थन करत नाहीत. मी कित्येक दिवसापासून हे बोलून राहिलो की आरएसएसचे लोक मोजणी करायला विरोध करतात. आजची बातमी वाचा, आरएसएसच्या लोकांची आजची बातमी वाचा. जाती आधारित मोजणी करायला आमचा विरोध नाही, आमचं समर्थन आहे, असं आरएसएसच्या लोकांनी आज बोलले. मी कित्येक दिवसापासून म्हणून राहिलो, हे मोजणी करायचा विरोध करतात, विरोध करतात, विरोध करतात. ते देशभर, हे सोशल मीडिया देशभर जाते. त्यांना कळलं अरे ओबीसी आपल्या हातातून चालला जाईल. हे वामन मेश्रामचा मेसेज जाऊन राहिला की आरएसएसचे लोक ओबीसीच्या विरोधामध्ये आहेत, त्याला मोजायला तयार नाहीत. त्यामुळे आरएसएसच्या प्रवक्त्यांनी स्टेटमेंट दिला, आजच्या पेपरामध्ये वाचा. जाती आधारित मोजणी करायला आमचा विरोध नाही, करा. पण म्हटलं, यात पण लावलं, पण जातीच्या आधारावर राजकारण करू नका. म्हणजे तुम्हाला वाटेल ते करा, आम्हाला करू नका. मोजा, पण त्या संख्येचा राजकारणासाठी वापर करू नका. म्हणजे त्यांचं ओरिजिनल मत कायमच आहे. संख्येच्या, हे लोकशाही काय आहे? अरे लोकशाहीमध्ये संख्या महत्वपूर्ण आहे. संख्येच्या प्रमाणामध्ये लोकांना अधिकार मिळाले पाहिजेत. ही या देशामध्ये महत्वपूर्ण लढाई आहे. 3.5% ब्राह्मणांची संख्या आहे, परंतु लोकशाहीच्या सर्व पिलरवर त्यांनी कब्जा केलेला आहे. म्हणून संख्या केवळ सांगण्यासाठीच महत्वपूर्ण नाही, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये लोकांना अधिकार मिळाले पाहिजेत. हा भारतामध्ये न्यायाचा मुद्दा झालेला आहे, लढाईचा मुद्दा झालेला आहे. यावर आम्ही दीर्घकाळापासून लढाई लढत आहोत आणि ही लढाई आम्ही कधीही थांबवणार नाहीत तोपर्यंत, जोपर्यंत संख्येच्या प्रमाणामध्ये लोकांना अधिकार मिळत नाहीत. शेड्यूल कास्टच्या लोकांना, शेड्यूल ट्राईबच्या लोकांना संख्येच्या प्रमाणामध्ये अधिकार आहेत. नोकरीमध्ये संख्येच्या प्रमाणात अधिकार आहे. पॉलिटिकल रिझर्वेशन मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 15% आणि 7.5% आमदार खासदारांमध्ये रिझर्वेशन आहे. मग ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन का नको? असायला पाहिजे. ते असं म्हणत नाहीत ओबीसीचे लोक की आमची जेवढी संख्या असेल त्यापेक्षा जास्त आम्हाला अधिकार हवेत. ते असं म्हणत नाहीत. आमची जेवढी संख्या आहे तेवढे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजेत. हे लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये असं बोलण्याचा, असं मागण्याचा आणि या मुद्द्यावर लढाई लढण्याचा लोकांजवळ अधिकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आम्ही निश्चितपणे लढाई लढणारच आहोत. काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांसाठी क्रिमी लेअर लावलाय.
इंग्रजीमध्ये हा शब्द आहे क्रीमी लेअर. तो कसा बनला? तर तो क्रीम या शब्दावरून बनला. क्रीम कशाला म्हणतात? दूध गरम केल्यानंतर जे वरती साय येते ना त्याला क्रीम म्हणतात. बरोबर? ज्याला ह्यांनी दूधच दिलं नाही आम्हाला, साय कुठून मिळणार? आमच्या लोकांना दूधच दिलं नाही तर साय कुठून मिळणार? आणि काही लोकांना दूध मिळते ते पाणी टाकून साय काढून मिळते, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला काही मिळत नाही. त्यामुळे आमच्या लोकांना क्रीमच खायला मिळालं नाही तर आमच्या जवळ क्रीमी लेअर आहे. कुठल्या आधारावर? लेअर म्हणजे परत. तेव्हा अनुसूचित जाती जनजातीच्या लोकांना सुप्रीम कोर्टानं हे जी क्रीमी लेअर लागू केलेलं आहे या संबंधामध्ये भारत सरकारच्या लोकांचा कुठलाही ऑथेंटिकेट डाटा उपलब्ध नाही. अशा प्रकारचं कुठलाही रिपोर्ट भारत सरकारने रिसर्च करून बनवला असा डाटा अवेलेबल नाही. सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना कुठल्या डाटाचा वापर केला अजूनही सुप्रीम कोर्टानं सांगितलं नाही. म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये बसणारे जे जज आहेत त्यांना वाटते म्हणून त्यांनी निर्णय देऊन टाकला, कारण ऑथेंटिकेटेड डाटा भारत सरकारजवळ उपलब्ध नाही. भारत सरकारने तो सुप्रीम कोर्टाला दिलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी कुठलाही ऑथेंटिकेट डाटा वापरला त्या आधारावर त्यांनी निर्णय दिला असाही कुठला संदर्भ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये उपलब्ध नाही. तेव्हा जजेसला जे वाटलं ते त्यांनी जजमेंट मध्ये लिहून टाकले. याला मनमानीपणा पण म्हणतात. म्हणजे तुम्ही जज आहात, जज आहात म्हणजे खुदा नाही आहात ना. जज आहात तुम्ही, जज म्हणजे खुदा नाही, पण तुम्ही खुदा असण्यासारखा व्यवहार करत आहात, हे बरोबर नाही आहे. यासाठी संपूर्ण देशामध्ये या विरोधामध्ये आंदोलन होत आहे. मधल्या काळात भारत बंद झाला. म्हणजे याचा अर्थ असा की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचा निर्णय दिला असं म्हणता येऊ शकते. तेव्हा या क्रीमी लेअरच्या संबंधामध्ये जज काय म्हणतात? ज्यांना फायदा झाला आणि ज्यांना फायदा नाही झाला असणाऱ्या लोकांना फायदा मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. ऐकायला किती बरं वाटते. काय सुप्रीम कोर्टाचे जज आहे तो, अल्लाह तालापेक्षा चांगलं विचार बोलतात असं तर खुदाही बोलत नाही. मग आमच्या लोकांना ऐकायला फार बरं वाटत, चांगलं आहे. पण तो व्यवहारात मुद्दा समजावून सांगतो की जर ज्या लोकांना पूर्वी त्यांना पण रिझर्वेशन होतं, दुसऱ्यांना पण रिझर्वेशन होतं, दुसऱ्यांना मिळालं. का मिळालं? तर तुम्ही मेरिट लावलं, त्यांच्याजवळ मेरिट होतं म्हणून त्यांना मिळालं. आणि तुम्ही लोकांनी, सरकार तुमचं आहे, इम्प्लिमेंटेशन तुम्ही करता, कायदा तुम्ही बनवला, मेरिटचा कायदा तुम्ही बनवला आणि तुमच्याच कायद्यामुळे काही जातीच्या लोकांना नाही मिळालं. हे तुमचाच कायदा आहे. मग ज्या लोकांना तुमच्या कायद्यामुळे कालपर्यंत मिळालं नाही त्यांना देण्यात यावं असा सुप्रीम कोर्ट म्हणते. मग कालपर्यंत त्यांच्याजवळ मेरिट नव्हतं, मग आता तुमच्या जजमेंटमुळे मेरिट निर्माण होणार आहे का? नाही, जजमेंटमुळे मेरिट निर्माण होणार नाहीये, कारण मेरिट तर परीक्षा देऊन मिळवावं लागतंय. मग तुम्ही जजमेंट दिले त्या लोकांना बेनिफिट देण्यात यावा, परंतु ज्यांच्याजवळ मेरिट नाही त्यांना देण्यात यावा असं तर काही जजमेंट नाहीये. सुप्रीम कोर्टाने असं पण म्हटलं नाही
की त्यांच्यासाठी अतिरिक्त रिलॅक्सेशन देण्यात यावं, असं पण काही म्हटलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जर त्यांच्यामध्ये मेरिट मिळाला नाही तर त्या जागा 3 वर्ष खाली ठेवा. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष खाली ठेवा आणि 4थ्या वर्षी त्या जागा ओपन करा. आणि त्या जागा जर ओपन केल्या तर ओपनच्या वर्गाच्या लोकांना त्या जागेवरच्या नोकऱ्या त्यांना मिळवता येतात. याचा अर्थ ब्राह्मण आणि तत्सम उच्च जातीच्या लोकांसाठी ह्या नोकऱ्या ओपन करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हा न्यायाच्या नावावर निर्णय दिला, पण तो त्यांच्या फेवर मध्ये आहे. हे बऱ्याच लोकांना समजत नाही म्हणून विस्तारामध्ये समजावून सांगितलं. तेव्हा असे निर्णय लागू केले जात आहेत. हे निर्णय आम्हाला मंजूर नाही आहेत, पण तरी आमचं काय म्हणणं आहे, आमचं म्हणणं असं आहे की त्या लोकांना तुम्ही मेरिट मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिलॅक्सेशन दिलं नाही, ते रिलॅक्सेशन द्या. आणि रिलॅक्सेशन जर दिलं नाही तर मी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे, अर्ज टाकणार आहे की त्यांना रिलॅक्सेशन देण्यात यावं. तुम्हीच म्हणतात त्यांना देण्यात यावं, मग आता तुम्ही रिलॅक्सेशनवर निर्णय द्या. रिलॅक्सेशन द्यायला तयार होणार नाही, कारण रिलॅक्सेशन दिलं तर आमच्याच लोकांना बेनिफिट होईल. ज्या लोकांना कालपर्यंत बेनिफिट मिळाला नाही त्या लोकांना बेनिफिट होईल, म्हणजे ते लोक आमचेच आहेत, आमच्याच लोकांना बेनिफिट होईल. जजमेंट लिहिणाऱ्यांना आमच्या लोकांना बेनिफिट द्यायचा नाही, तर मेरिट नसणाऱ्या लोकांना जर ह्या जागा मिळाल्या नाहीत तर त्या जागा जनरल कॅटेगरीच्या लोकांना ओपन करण्यासाठी हा जजमेंट देण्यात आलेला आहे. हे षडयंत्र आमच्या लोकांना समजून घेतलं पाहिजे. हे मायक्रो अंडरस्टँडिंग आपल्याला असल्याशिवाय यांचं राजकारण समजून येत नाही. म्हणून आपल्याला ही बाब समजून घेतली पाहिजे आणि या पद्धतीनं याचा विचार केला पाहिजे. आजकाल 2014 पासून एक नवीन प्रश्न भारतामध्ये चर्चेला मोठ्या प्रमाणात येतो, तो म्हणजे काय, हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान कोण आहेत? हिंदू कोण आहेत? शेड्यूल कास्ट हिंदू नाही आहेत, शेड्यूल ट्राइब हिंदू नाही आहेत, ओबीसी हिंदू नाही आहेत. कोण आहेत हिंदू? ब्राह्मण धर्मानुसार ही SC ST OBC चे लोक, यांना जर आपण हिंदू म्हटलं तर ते ब्राह्मण धर्माचे गुलाम होतील. हिंदू हा शब्द कसा आलाय? हिंदू हा शब्द दयानंद सरस्वती असं म्हणतात की य मुसलमानों की देवी गाली है. जर हिंदू मुसलमानांची दिलेली शिवी असेल तर तुम्ही त्या तुमच्या धर्मासाठी शिवीचा कशाला वापर करता? गर्व से कहो हम हिंदू है. शाला बडं विचित्रच आहे. गर्व से कहो हम हिंदू है आणि तुमचा दयानंद सरस्वती म्हणतो ही शिवी आहे. गर्व से कहो हम हिंदू है, तो तुम्ही जी शिवी देता त्याच्याबद्दल आम्हाला गर्व वाटतो. अरे असं कसं काय, असं कसं म्हणता येईल? पण तुम्हीच म्हणता, दयानंद सरस्वतीच म्हणतोय की हिंदू मुसलमानों की देवी गाली है. म्हणजे याचा अर्थ असा, ब्राह्मणांच्या धर्माचं नाव हे मुसलमानांनी दिलेलं हिंदू नाव असू शकत नाही. मग ब्राह्मणांच्या मूळ धर्माचं नाव काय आहे? ब्राह्मण लोकांच्या धर्माचं मूळ नाव आहे ब्राह्मण धर्म. ब्राह्मणांना सुद्धा याबद्दल कुठलाही ऑब्जेक्शन नव्हतं. पण इंग्लंडमध्ये एडल्ट फ्रँचाइज या विषयीची चर्चा सुरू झाली. कुठे झाली? इंग्लंडमध्ये. भारत काय होता? ब्रिटिश इंडिया.
म्हणजे तो ब्रिटनच्या लोकांच्या अधीन असलेला देश होता आणि इंग्लंडमध्ये प्रत्येक 21 वर्ष वयावरील व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल करण्यात यावा अशी चर्चा इंग्लंडमध्ये सुरू झाली. मग इंग्लंडमध्ये सुरू झाल्यानंतर ब्राह्मणांनी असा विचार केला, अरे आपली संख्या तर 3.5% आहे आणि ॲडल्ट फ्रँचाइज जर उद्या लागू झालं तर ब्राह्मणांची मतं 3.5% होतील आणि 3.5% मताच्या आधारावर आपण या देशाचे राज्यकर्ते होऊ शकत नाहीत. मग ब्राह्मणांनी क्लुप्ती शोधून काढली आणि SC ST OBCच्या लोकांच्या बद्दल प्रचार सुरू केला की हे सर्व हिंदू आहेत. लक्षात काय सांगतो? पुराव्यासहित सांगतो. ब्राह्मणांच्या वेदामध्ये हिंदू शब्द नाही. श्रुती, स्मृती, पुराण, रामायण, महाभारत, गीता कुठेही हिंदू शब्द नाही. हिंदू भारतामध्ये मुसलमानांचं जेव्हा आगमन झालं, त्या पर्शियन भाषा बोलणाऱ्या मुसलमानांचं आगमन झालं. त्या पर्शियन भाषेमध्ये स या शब्दाचा उच्चार करता येत नसल्यामुळे सिंधू या शब्दाचा उच्चार सच्या ऐवजी ह ते करत होते. सिंधूचा उच्चार हिंदू त्यांनी केला आणि अशा प्रकारे आक्रांता वर्गाच्या लोकांनी सिंधू ह्या शब्दाचा हिंदू शब्द बनवला आणि तो ब्राह्मणांनी मुसलमानांकडून घेतला. ब्राह्मणाला मुसलमानाचं काहीच आवडत नाही, हिंदू शब्द खूप आवडत. ब्राह्मणांना मुसलमानाचं काहीच आवडत नाही, पण हिंदू शब्द खूप आवडते. कारण हिंदू शब्दामुळे अल्पसंख्य ब्राह्मणांना बहुसंख्य होण्याची संधी मिळवता येते आणि SC ST OBCचा हिंदू म्हणून आपल्या राजकारणासाठी, आमदार खासदार निवडण्यासाठी हिंदू म्हणून वापर करता येतो. म्हणून ते आज ज्या हिंदूला शिवी म्हणत होते ते नाव आमच्या लोकांसाठी प्रचारामध्ये आणतात. बाबासाहेब आंबेडकरांना हे माहित होतं, म्हणून घटनेमध्ये त्यांनी शेड्यूल कास्ट लिहिलंय, घटनेमध्ये त्यांनी शेड्यूल ट्राईब लिहिलंय, घटनेमध्ये त्यांनी OBC लिहिलं, घटनेमध्ये त्यांनी या लोकांना हिंदू लिहिलेलं नाही. जरा भारतीय घटना वाचून काढा. SC ST OBC राज्यकर्ते होऊ शकता असणारा वर्ग आहे, तो सर्व शेतकीचं काम करतो आणि शेतीच्या कामाला एक आणखी शब्द आहे कुणबिकी. बरोबर आहे? कुणबिकी हा शब्द वापरला जातो. मी गावातलाच रहिवासी आहे, त्यामुळे मला माहित आहे. शेती काम करणाऱ्या लोकांना कुणबिकी म्हणतात. तेव्हा मराठा मूळता कुणबी आहे. बामणांनीच त्यांना मराठा म्हणणं सुरू केलं. बामणाचं राजकारण मराठ्यांना समजलं नाही, कुणब्यांना समजलं नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी स्वतःला मराठा म्हणवणं सुरू केलं. ज्या कुणब्यांनी स्वतःला मराठा म्हणवणं सुरू केलं नाही त्यांना रिझर्वेशन लागू आहे आणि ज्यांनी स्वतःला मराठा म्हणवणं सुरू केलं त्यांना रिझर्वेशन मधून बाद करण्यात आलं. ब्राह्मणांनी डावपेच करून मराठ्यांना बाद केलं. आता SC ST OBC कुणबी या लोकांना रिझर्वेशन, मराठ्यांना नाही. कुणबियांमधले लोक IAS IPS IRS अधिकारी होऊन राहिलेत, मराठ्यांचं नाही. म्हणजे ह्यांच्याजवळ शब्द शिल्लक राहिला, बाकी काही नाही. म्हणजे ज्यांच्याकडे 10 एकर जमीन होती, 3 पोरं जन्माला घातले, 3-3 एकर राहिली. त्या 3-3 एकर वाल्याला 3-3 पोरं झाले, 1-1 एकर राहिले. आहे की नाही? रिअलिटी आहे की नाही? आहे की नाही? तुम्ही पण गावात राहता ना? मी पण गावातलाच रहिवासी आहे, शेतकऱ्याचाच मुलगा आहे, त्यामुळे मला माहित आहे.
तेव्हा परिस्थिती वाईट आहे, पण राजकारणामध्ये, सत्ताकारणामध्ये, पत्रकारांमध्ये, मीडियांमध्ये मराठा नाही, मराठ्यांना रिझर्वेशन दिलं जाऊ शकत नाही. आणि व्यवहारामध्ये ते गावामध्ये कुणबी करतात. तेव्हा मराठ्यांनी सुद्धा याचा बारकाव्याने विचार केला पाहिजे आणि त्यांनी या बाबतीमध्ये आग्रह धरला पाहिजे की कुणबी मराठा, मराठा कुणबी हा शाब्दिकरित्या ग्रहण न करता व्यवसाय म्हणून हे लोक काय करतात याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून रिपोर्ट दिला पाहिजे. तर ते कुणबी करता दिसेल, पुराव्यासहित दिसेल. बामणांना काय वाटते, अरे हे जर ओबीसी म्हणून आतमध्ये आले, ते ओबीसीच्या नावावर जे बामणांना आम्हाला महाराष्ट्रात मिळत आहे ते ह्या लोक घेऊन जातील आणि मग आम्हाला प्रशासनामध्ये IAS, IPS, IRS अधिकाऱ्यांमध्ये आम्हाला मिळणार नाही. असा हा डावपेचाचा भाग आहे. आणि हा डावपेचाचा भाग योग्य पद्धतीने लढवता आला पाहिजे. मराठा समाजामध्ये दुविधाजनक स्थिती काय आहे, तो मराठा शब्द सोडायला तयार नाही, व्यवहारामध्ये कुणबीकीच करतो, पण मराठा शब्द सोडायला तयार नाही. त्यामुळे ब्राह्मणांना तुम्हाला मराठ्याच्या नावावर आम्ही रिझर्वेशन द्यायला तयार नाही असं म्हणण्याची संधी मिळते. तेव्हा ह्या सर्व बारीक सारीक बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि आपल्या लोकांना हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांना वास्तविक जागृती केली पाहिजे. असं जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्या लोकांमध्ये बदल घडवून आणता येऊ शकेल. बराच वेळ झाला, 9:11 झालेत. आपल्या सहनशीलतेचा अंत बघणं मला जर बरोबर वाटत नाही, त्यामुळे मी माझं या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.